प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला अरे दार तरी लावून घेत जा ना. का दार कशाला लावायला पाहिजे असं काय करतोय आम्ही तुम्ही एवढे निर्लज्ज असायला वाटलं नव्हता मला. हो का आणि तू रात्री अपरात्री मेसेजेस करत असतेस तो निर्लज्जपणा नाहीये का तू माझा मोबाईल बघितलास म्हणजे करतेस ही आपल्याला बोलते काय मला खरं सांग ना काय आकडा काय किती मुलांना फिरवतेस शिवम दादा किती घाणेरडं बोलतोस तू फिरवतेस काय मी काही कोणाला फिरवत वगैरे नाही लोक माझ्या प्रेमात पडतात तेच ते आता सध्या किती लोक तुझ्या प्रेमात आहेत का एक मिनिट तू माझा मोबाईल का बघितलायस का बघितला म्हणजे तू माझी लहान बहीण आहेस मला कळायला हवं तुझं काय चाललंय ते तू प्लीज मला लहान वगैरे म्हणू नकोस मी मोठी झाल्या म्हणजे नक्की काहीतरी आहे ईशा ताई प्लीज यार मला माझे लिमिट्स माहिती आहेत काहीतरी बोलू नका तुम्ही हो तुला तुझे लिमिट्स माहिती असू दे पण तरी मला सगळं कळलंय आणि आता माझं तोंड जर बंद ठेवायचं असेल तर तुला काहीतरी करावं लागेल ए जा नाही करत हो का आता आपण हॉस्पिटलला जाऊया आजींसमोर हे सगळं कथन करूया म्हणजे एकदा एक मिनिट तू सांग ना मी काय हवं ते करेन ऍक्च्युली माझा खूप पाय दुखतोय ग हा खूप 2 दिवस झाले मी पाय वगैरे चेपणार नाही ओमदादा प्लीज फोन आहे ना तुझ्याकडे आपण फोन करूनच आजीला कळवून टाकू गरीबाला त्रास देणं बरं नाही रे ओमदादा तू गरीब अगं 10 लोकांना विकून खाशील तू नालायक बस चला बस झालं बस झालं हो ठीक आहे बस झालं पुन्हा अशी वागू नकोस आणि मी काही तुझा मोबाईल वगैरे बघितलेला नाहीये अरे काय चाललंय हे आणि तुम्ही दोघं सारखे सारखे मारामारी काय करत असता रे मधू तुला मी इथे निरोप द्यायला पाठवलंय ना ती काही वेगळीच कामं करत बसलीयस तिला एकच उत्तम काम करता येतं रात्री अपरात्री मेसेजेस करणं जेवायला चला ना बर चल मी पण निघते आता आशू नको ना थांब ना अरे नको आशू पाडून काय थांब ना थोडा वेळ असं काय होतेस नको ना अरे खूप उशीर होतो थांब ना प्लीज धना चल ग आपली जायची वेळ आली चला ना जेवायला चला ना अगं त्यांचं पोट भरलं काही खाल्लंच नाही चल चल आपण जेवू तडी चल 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 थँक्स तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं आई बाबांशी बोललास तर जास्त बरं वाटेल काय झालं हसायला काय नाही तू ना एक नंबरची चिकट मावशी आहेस नाही ऍक्च्युली ना तू ना विक्रम वेताळ मधली विक्रम आहेस विक्रम आपला हट्ट सोडत नाही ना वेताळची फॅमिली त्याला परत मिळवून देण्यासाठी तो वेताळला पुन्हा खांद्यावर घेतो पण या वेताळाचे प्रश्न खूप कठीण आहेत विक्रमा त्याची उत्तरे इतकी सोपी नाहीये सांग ना विक्रम
माझं हरवलेलं बालपण मला परत मिळू शकेल का रे? मी आहे ना आता तुझ्यासोबत, आहे ना? विक्रमा, तुमचा फोन बोंबलतोय. वाजू दे चक्रमा. तू नक्का चक्रम आहेस ना, म्हणून आवडतोस मला. हॅलो हॅलो, मी गौरी बोलते. हा, मी नंतर करते आई, मी कामात आहे. ओके, घरी जाऊन करते. बाय बाय. कोणाचा होता फोन? आईचा. मग तू माझ्या समोर तिच्याशी बोलायला घाबरलीस? अरे काहीतरी काय घाबरेन कशासाठी? घरी जाऊन निवांत करेन ना तिला फोन. निघते आणि उशीर पण झालाय खूप. तू एवढी कावरी बावरी का झालीस? माझ्या आईचा नव्हता ना फोन? काही बोलू शकतो तू. चक्रम आहेस एक नंबरचा. ईशाताई, कुठे झालीस? अगं निघते आता, उशीर झालाय बराच. घरी जा. थांब ना, जेवण जा ना. नाही नाही अगं, अश्विनी खूप कटकट करते. नाही तर मी ए, याला काहीच अर्थ नाही. ऐक, आम्ही तुला प्रायव्हसी दिली ना मगाशी. हा, आता आमच्या बरोबर थांब ना. अगं पण आता मला सांग, आम्हाला कटावून काय केलं मगाशी? वेडी आहेस का? आता वेडी आहे? मग हा, ह्याची सगळी नाटकं चालली होती. कोणाचा फोन येतो, कोणाचा मेसेज येतो मला माहितीये, तेव्हा बरोबर एन्जॉय करत होतीस. कोणी नाटक केलं? हे बघ, लग्न झालं नाहीये आणि तरीही दार उघडच ठेवून आत गुलू 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 गुलू. नसते, तुला काय प्रॉब्लेम आहे का? इकडे आम्ही काय वाटेल ते करू. हो ओम दादा, तुम्ही ना खूप बदललाय. हा, सारखे असं ईशा वहिनीच्या जवळ जवळ करता. आधी असे नव्हता तुम्ही. असे नव्हतं म्हणजे? असे चिकटे नव्हता तुम्ही. आता सारखं आपलं ईशा ईशा ईशा. आता हसतीये, नंतर डोक्यावर मिरी वाटेल ना, तेव्हा आमचं महत्व कळेल. ए अगं काय, तुम्ही पण खूप बदललाय. तुम्ही अशा नव्हता. मी अशी नव्हते म्हणजे? चिकटे, यांचं नाव चिकटे. ए बा झाला आता, खूप होतंय आता. ईशाला अजिबात त्रास द्यायचा नाही, सांगून ठेवतो. प्रेम बघ त्यांचं. पण ओम दादा, खरं सांगू, तुमचं असं प्रेम बघितलं ना की मला पण सिरियसली प्रेमात पडावं असं वाटतं. असं वाटतं आपल्यावर पण कोणीतरी प्रेम करावं सिरियसली. ऐक ना ऐक. सिरियसली प्रेमात पडण्यासाठी ना, आधी आपण आयुष्यात सिरियस व्हावं लागेल. समोरच्याला कळलं पाहिजे ना तू मुलगी आहेस, त्यासाठी मुलीसारखं वागावं लागेल तुला. एक मिनिट वगैरे काही नाही. आणि तू काय थापा मारतेस का? दत्ता भाऊंना फोन करून कोणाला झापायला लावलं होतंस? अरे तुला सांगायचं राहिलं, आमच्या लहान बहिणीचे प्रताप. कुणाचे कसले प्रताप? या तुमचीच कमी होती. या उभं राहा. काय नाही, तिला ना सिरियसली प्रेमात पडण्यासाठी टिप्स हव्या होत्या तुमच्याकडून. आमच्याकडून? म्हटलं की यांचा खेळ सुरू होतो, विसरलोच मी. कसं आहे ना मधू, प्रेम ही जी गोष्ट आहे ना, ती अशी फार सुंदर आहे. बस तू नको टिप्स देऊस मला. हा, कारण की मुळात तू अशा मुलीच्या प्रेमात पडलायस जिला रोमॅन्टिक या शब्दाचा अर्थ माहित नाहीये. आता विचार. काय चाललंय? निघून गेलं. मला खरंच अफेअर करायचं, मला खरंच प्रेमात पडायचंय. मी काय एकटी राहते यार. अफेअर. चला बाय, मी पोचून फोन करते. बाय काय बाय, मी येतोय तुला सोडायला. ए बाबा, तू आता कुठे येणार नाहीयेस? मी जाईन चालत, नाही तर रिक्षाने जाईन. नाही चालत वगैरे तू जाणारच नाहीस. मी तुला इथे घरीच ठेवून घेईन.
मी करेन मॅनेज, मी रिक्षाने जाते. ओके ओ ओ ओके. म्हणजे पुन्हा तो अटॅक आलाय काय तुम्हाला? मला माझ्या पाशीच राहायचंय वगैरे. तू का चेष्टा करतोस माझी? मला त्या दिवशी खरंच राहायचं होतं स्वतःपाशी. काय ओके सॉरी. बरं एक सांग ना, मगाशी माझ्या आईचा फोन होता ना? अरे नाही, काहीतरी काय नाही, उगाच काय काहीतरी. मला तेव्हाच कळलं होतं ईशा, तू माझ्यापासून नाही गोष्टी लपवू शकत. इट्स ओके. हे बघ, इट्स ओके. मी रागवलो नाहीये, मी रागवलो नाहीये. उलट मला तुला एक गोष्ट सांगायची होती. गेले काही दिवस मी आई बाबा घरात आलेत ना, मला असं उगाच वाटतं ते आंधी फिल्म सारखं होणार आहे. त्या दोघांनाही ना आपल्या वागण्याचा पश्चाताप होणार आहे आणि दोघंही मग एकत्र आनंदाने नांदू लागणार आहे. काही काय बोलतोस तू? दुसरं लग्न केलं ना तुझ्या बाबांनी? मग काय आलं, डिवोर्स घेतील. पण डिवोर्स घ्यायला किती वेळ लागतोय? आणि आमच्याकडे परंपराच आहे डिवोर्स घेण्याची. हे आपल्याला एकदा तरी घ्यावा लागेल ना डिवोर्स. वाटलंच मला, सॉरी सॉरी सॉरी. ओम तू इथे ये आत्ता. मी नाही येणार. ताबडतोब इथे ये. मी येणार नाही. ठीक आहे, मग मी पण जाते आणि मी परत कधीच येणार नाही. ओके सॉरी 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 सॉरी. आलो 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 आलो. सॉरी सॉरी सॉरी. काही मूर्खासारखं बोलायचं मला अजिबात आवडलेलं नाहीये हे. सॉरी ना, आय एम सॉरी. गंमत केली यार. ही कसली गंमत आहे? रॉंग टायमिंग म्हणजे तिचाच फोन असणार. तेच म्हणणार होतो मी, अश्विनीचा. तुला कोणाचा वाटला? ओ नाही सांग ना. बाय. तुला कोणाचा वाटला? बाय. ए तुला काय आईचा फोन वाटला? ओ आई बाबा, काय हवंय आणखीन माझ्याकडून? बरं आई, ओके. हा हो, आता मी मशरूम टाकले. हा बरं, होय धुवून घेतलेत ना. आई तू आत्ता सांगतेस हे मला? मग हा ओके. मग आता ती ग्रेव्ही घालायची ना त्याच्यात? अच्छा नंतर. बरं हा. आणि मग लसूण आणि कांदा चॉप केलं? हा हो मी केलाय तो. बरोबर आहे. हा हो ओके. हा थोड्या वेळ. ओके हा बरोबर आहे. पण आई 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 ऐक ऐक ऐक, तू माझं आई, तू किती बोलतेस? पण पुस्तकात असं नाही लिहिलंय, ते वेगळंच लिहिलंय. हे मशरूम चिली फ्राय खास तुझ्यासाठी. वाव, काय विशेष, एवढं काय प्रेम आलंय. आई एक मिनिट होल्ड कर. तू त्या ओमच्या प्रेमात आहेस ना, त्यामुळे जेलस होऊन मी आज स्वयंपाक करायचं ठरवलंय. हा आणि मस्त बेत आहे, एकदम तिखट. म्हणजे करणारी गोड आणि स्वयंपाक तिखट, असा मस्त मेन्यू आजचा. रिडिक्युलस. मी आज तुला शिकवणार आहे स्वयंपाक कसा करायचा, कसं चांगलं खायचं. काही करायचं नाही, कसं चांगलं खायचं, कसं चांगलं वागायचं. एस्थेटिक सेन्स म्हणजे काय? ओ एक मिनिट. हॅलो. नाही आई, मी तुला कसं शिकवणार? नाही मी ईशाला म्हणते. अगं तिचा फुल व्यक्तिमत्व विकास करायचं ठरवलंय ना मी. ना लग्न करायला चाललीये ती. अजून तिला स्वतःची नीट आंघोळ करता येत नाहीये. अगं आई नाही हो, आता वेळेत लग्न झालं असतं ना तर 2 मुलं झाली असती तिला. काकू ऐका ना, ही खूप फालतू आहे. तिचं ऐकू नको आई. ही हिची स्वयंपाकाची टर्न नाही की बाहेरून ऑर्डर करते. नाही आई, डाळ खिचडीचे छे 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 अजिबात नाही आई. तू माझी आई, तुला कळेल की कोण खरं बोलतंय ते. कपडे नाही 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 आई, नाही नाही तुझ्याशी हो. अगं हिने ते पुस्तक. अशू जरा प्लीज शांत बसशील? मी खूप महत्वाचा फोन करते. मी ओमच्या आईला फोन करते. आई नंतर ते ग्रेव्ही घालून मी असं नाही, मला कळत नाही आता. मी ओमच्या खऱ्या आईला फोन करते. आई मला सगळं कळलंय, मी करते बरोबर.
काय झालं? का माहित नाही यार. मगाशी ऍक्च्युली त्यांचा फोन येत होता, पण तेव्हा मी नेमकी ओमच्या समोर होते. अरे बापरे. मग आता काय, मी परत फोन करते त्यांना, कारण मी तेव्हा सांगितलं की माझ्या घरी जाऊन करेन फोन. हां फोन कर, मी आहे. ऑल द बेस्ट. हॅलो, मी ईशा बोलते. सॉरी, मगाशी ओम होता समोर. मला काहीच बोलता नाही आलं. आई, हा मधू, अगं मी खोलीतच बघते, कुठं ठेवलंय यांनी, यांना कळतच नाही. मी तरी यांना सांगत असते ना, जागेवर ठेवत जा गोष्टी, जागेवर ठेवत. धना, मला सापडली आहे डबी, तू उगाच शोधू नकोस इकडे तिकडे. हो हो, मी स्वयंपाकघरात बघते. अगं सापडली, कशाला आरडाओरडा करते? मी इथे ओम दादाच्या खोलीत आले. हा बघते. काय करतोयस तू? काय नाही, जरा मार्केटमध्ये 2 मशीनची ऑर्डर देत होतो. एक धनाला ऐकू येईल म्हणून कानात तिच्या. करेक्ट आहे, तिला काही ऐकू येत नाही, प्लीज मागव. हो, आणि दुसरं तुझ्या तोंडात सायलेन्सर. मी काम कसं व्यवस्थित होऊ शकतं ना, बाजूला वातावरण कसं सूदिंग. सॉरी, मला माहित नव्हतं तू काम करतोयस. मी नाही आरडाओरडी करणार. अरे ही डबी सापडत नव्हती, बडीशोप आहे, तुला आवडते ना म्हणून घेऊन आले. हे घे. थँक्यू डार्लिंग. अगं स्वयंपाकघरात पण नाहीये ग. अगं धना, तुला एकदा सांगून कळत नाही का मला मिळाली? आता शोध करत बसू नकोस. एक मिनिट, मी जाऊन तिला हा निरोप देऊन येऊ का पटकन? नाही, सॉरी. हे बघ, मी जाते, तू काम करत बस, तुला कोणी डिस्टर्ब करणार नाही. गुड थँक्यू नाईट. डार्लिंग. धना, तुला बडीशोप हवी? सॉरी. हे बघ, एक्स्ट्रीमली सॉरी. मी आता आरडाओरडी नाही करणार, आणि माझं तर म्हणणं आहे, तू आता काम करूच नकोस. म्हणजे त्या रात्रीचं कशाला जागत बसतोस? झोप मस्त, सकाळी उठ, फ्रेश काम करत बस, खूप सुचेल तुला मस्त. सुचेल? मी कविता करतोय का इथे सुचायला? तू जातेस प्लीज, आणि जाताना दार लावशील प्लीज. गुड नाईट. काय करत होतं खरंच सुचत नाही. प्लीज तुम्ही नका असं काही मनात पण आणू नका. मी खरंच सांगते आहो. ओके, थँक्यू सो मच. काय झालं? ठीक आहे ना सगळं? ओके.
चल मग जेवायचं. की चांगली बाई आहे ना ती आशू. का वाटलं असेल यार तिच्या नवऱ्याला तिला सोडून जावंसं. ईशा, आपण जेव्हा दुरून एखाद्याला बघतो ना तेव्हा आपल्याला असंच वाटत असतं की सगळं कसं छान चाललंय, पण त्या माणसाच्या मनात काय धगधगत असतं हे आपल्याला कधीच नाही कळू शकत. आता आपल्या म्युच्युअल कन्सेंट डिवोर्सच्या ड्राफ्टमध्ये आपण मेन्शन नाही का करत, द पार्टीज आर इनकम्पेटेबल विथ इच अदर. इनकम्पेटेबल म्हणजे नेमकं काय? आपण त्याची कारणं काहीच देऊ शकत नाही, आपल्याला ती कळूच शकत नाही, कारण ती खूप मायक्रो लेवलची असतात. की सेन्सिटिव्ह बाई आहे ती आतून. मी आत्ता त्यांना फोनवर आई म्हणाले ना म्हणून रडायला लागले आता.